नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे काळं मटण आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आहे 10-15 कोथिंबीरच्या काड्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 अख्खा लसूण, थोडंसं आलं, 1 वाटी सुकं खोबरं आणि 2 मोठे कांदे। ते मी वरवंट्याने असे चेचून घेतलेले आहेत। हे मटण आहे, ह्याला हळद मीठ लावून 1 तास मॅरिनेट केलेला आहे। हा काळा मसाला आहे 4 चमचे, 1.5 चमचा मीठ आणि अर्धी वाटी तेल। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। मी हे सुक्कं खोबरं जाळीवर भाजून घेत आहे। लसूण, हा आल्याचा तुकडा, कांदे छान भाजले गेलेले आहेत। आपण मिरच्या, कुकर ठेवते। आता मी गॅसवर कुकर ठेवते। कुकर गरम झाला की मी त्यात टाकणार आहे 2 चमचे तेल, तेल गरम झाले की आपण त्यात टाकूया हे मॅरिनेट केलेलं मटण। त्याला फक्त मी हळद आणि थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे। मटण छान परतून घ्या। मटण छान परतलेलं आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत गरम पाणी। मी हे 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। आता त्याला आपण ते झाकण लावूया आणि 3 शिट्या करूया।
टोप गरम झालेला आहे. आता मी त्यात ओतणार आहे हे तेल. त्यात टाकणार आहे हे वाटण. गॅस बारीक करा. वाटण छान परतून घ्या. वाटणातून तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी त्यात टाकणार आहे हे काळा मसाला. त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले ॲड असतात, त्याच्यामुळे आपण दुसरा गरम मसाला टाकलेला नाही आहे. तर हे सुद्धा आपण छान परतून घेऊया. हा मसालाही छान मी परतलेला आहे. आता मी त्यात टाकणार आहे हे शिजलेलं मटण. सर्व मसाला मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. गॅस बारीकच ठेवायचा, त्याच्यामुळे त्याला ती तरी सुटत जाईल. आता बारीक गॅसवर हे 10 मिनिटं उकळून द्यायचे. तर आता आपण भेटू 10 मिनिटानंतर. एक 10 मिनिटांनी मटणाला छान उकळी आलेली आहे आणि हा तवंग सुद्धा सुटलेला आहे. तर आता आपण त्यात टाकूया चवीपुरतं मीठ. आता आपण त्यात टाकतोय ही बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर मी गॅस बंद करत आहे. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.